राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार पाहावयास मिळत असून अनेक नद्यांना महापूर येऊन अनेक ठिकाणी शेतीसह घरदाराचे मोठे नुकसान झाले आहे। कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोपरगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेती व नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे। सदर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरातील खडकीत असलेल्या चराला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने खडकीला पुराचा फटका बसला असून घरामध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे। लोकांच्या अन्नधान्याची नासाडी झालेली आहे। सदर पाण्यामुळे खडकीतील मीनाबाई जाधव यांच्या पत्र्याचे घर पडले होते व यात त्यांचे पूर्ण कुटुंब दबले होते। स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले आहे। सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही। खडकीतील नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नागरिकांनी ये-जा करण्यासाठी दोरीचा आधार घेतला असल्याचे चित्र आहे। गिरवे सिटी या ठिकाणी नाल्यावर आलेल्या लहान पुलावर एकच नळी असल्याने पाण्याचा थोप बसून अर्धी खडकी पाण्यात गेले असल्याचे चित्र आहे। सदर बाब लक्षात आल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधत जेसीबीच्या साहाय्याने सदर पुलाखाली काही भाग तोडून व शेजारी नाला खोदून पाण्याचा निचरा करण्यास सांगितले होते। नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जेसीबीच्या साहाय्याने नाला खोदून पाण्याचा निचरा केला जात आहे। खडकी नाल्याची सफाई न करण्यात आल्याने पाणी मोठ्या प्रमाणात नाल्याबाहेर पडून नागरिकांच्या घरात जात असल्याचे चित्र आहे। प्रशासनाने घराचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।
काय परिस्थिती रात्री या ठिकाणी पाऊस झाला आहे, आता सध्याची काय परिस्थिती, किती घरामध्ये पाणी गेलं आहे काय सांगा? कमीत कमी 40 ते 50 घरामध्ये पाणी गेलं असेल. रात्री 11 वाजेपासून पाऊस चालू आहे. रात्री 11 वाजेपासून 11-12 वाजेपासून सर्वांच्या घरात पाणी गेलं असेल. अद्याप या ठिकाणी कोणते प्रशासन आले का, काय नगरपालिका वगैरे? नाही, आज कोणी नाही आलं. काही घर पडल्याची वगैरे काही? हा, एक दोन घर पडलेले. काय मागणी करणार तुम्ही प्रशासनाकडे? काय पंचनामे करणे, लोक चोरी त्या लोकांना मदत भेटणे. कायम स्वरूपी या ठिकाणी पाणी घुसतं या खडकीमध्ये, काय सांगाल काय झालं पाहिजे? काय जे लोक साफ करून देत नाही तेवढा नाला साफ करून घेणे. पुढचे जे लोक साफ करून देत नाही बाबा त्या नाला साफ करून त्यांना कधी करणं गरजेचं होतं? हे पावसाचं आधी करायला गरजेचं होतं. मावशी काय नाव तुमचं, काय परिस्थिती होती रात्रीची या ठिकाणी? आमची ना रात्री आम्ही झोपेत होतो, घरात करंट उतरला, पाणी शिरलं. काय नाव तुमचं? मीनाबाई भाऊसाहेब जाधव. हे घर तुमचं पाठीमागे? हा, आमचं जे पडलेलं घर. काय कोण कोण होतं काय? आम्ही तिघ मायले होतो, तिघ पण पाण्यामध्ये सापडलो. लाईटला लटकायला आलो होतो मुलगा माझा. करंट उतरला होता? हा, करंट उतरला होता पाण्यामध्ये. झोपलेला होता का? हा, झोपलेला होता. तर मी त्याला ओढून बाहेर असं वरड. मग वाजताची घटना आहे? आता 6 वाजता बाहेर आलो, यांना म्हणत होतो बाहेर निघा.
पण ते पडलं ना भोखंडी उरून करंट उतरला पाठीमध्ये डायरेक्ट पूर्ण खाली म्हणजे डायरेक्ट झोपून नाही का खाली असं जमीन लेवल टेकलो होतं. तुमची काय मागणी आता? आता काय मागणी आम्हाला राहायला, आम्हाला बसायला जागा नाही, याचं काय करायचं आम्ही लोकांची उली उली चहा प्यालो ना अजून पाण्यातच आहे इडं. काय भरपाई नाही पाहिजे तुम्हाला? मग भरपाई पाहिजे, नाही तर मग आम्ही आता काय पाण्यात राहायचं का? कोणी पाणी करायला आतलं का आतापर्यंत इथं? अजून कोणी झाला नाही पाहायला, मेले का जगले. खडकीमध्ये पाणी आलंय, आज पूर्ण खडकी पाण्यात आहे. टेक्निकल प्रॉब्लेम हा आहे का हा जो पूल आहे या पुलाच्या खालच्या नळ्या छोट्या आहे, त्या नळ्या छोट्या असल्यामुळं पाणी पुढं फ्लो होत नाही, होत नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पुढचा तर सगळा मोकळा आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर पुढचा तर सगळा मोकळा आहे, पाणी सगळं तुंबलेलं आहे, या बाजूला तुंबलेलं आहे. तर महत्त्वाचे जे जेन्युइन टेक्निकल पॉईंट आहे ते जर लक्षात आले तर पुढं पाणी साचत नाही, खडकीतही पाणी साचत नाही. एक फार तर फार तासाभरामध्ये सगळं पाणी निघून जाईल पुढं, पाऊस किती येऊ द्या, कारण सर पुढं मोकळा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं JCBने आता हे बघा तुम्ही, सगळं पाणी एकदम जोरात चालू आहे, सगळं पाणी तासाभरात मोकळं होईल. हे जर पहिलं जर केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. जागरूक राहा, सतर्क राहा. पावसाचा फ्लो वाढतो आहे, सर्वांनी काळजी घ्या, आरोग्य सांभाळा. कोपरगाव येथील खडकी भागात जो पूर आलेला आहे तर त्या पुलाचं असं लक्षात आलं की गिरमे सिटी येथील जो पूल आहे जुना, त्या पुलामध्ये नळ्यामध्ये पाणी मावत नसल्यामुळं मोठा पूल करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नागरी प्रशासनाला विनंती आहे की हा पूल जर केला मोठा तर ताबडतोब खडकीचा प्रश्न ताबडतोब मिटल. तरी प्रशासनाने ताबडतोब निधी मंजूर करून मोठा पूल करण्याची आवश्यकता आहे. पालिका प्रशासनाला सकाळीच आम्ही कळवलं होतं की या ठिकाणी खडकीमध्ये 50 ते 60 घरं पाण्याखाली गेलेले आणि पाण्याखाली गेलेले असल्यामुळं त्या ठिकाणचे त्यांनी रात्री पालिकेने काम करून त्या ठिकाणी त्याच्यातलं गबळ गाळ सगळा बाजूला केला, परंतु तरी खडकीमधलं पाणी कमी होत नव्हतं. परंतु खडकीतून यावेळेस सकाळी आम्ही त्यांना परत एकदा सांगितलं, विनंती केली की JCB या ठिकाणी पाठवा. या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात आलं की पुढच्या बाजूचा चर अर्धाच वाहतोय आणि खडकीला जो थोप बसलेला आहे तो सदर ठिकाणी कमी प्रमाणामध्ये वाहून पाणी आहे, जास्त प्रमाणात वाहून पाणी आहे. तर त्या ठिकाणी पाईपची साईज छोटी होती, त्याच्यामुळं या भागाचं नाव श्रीनगर खडकी शेजारचा भाग या ठिकाणी पुलाच्या नळ्या साईज कमी असल्यामुळं पाणी वाहून जात नाही, थोप बसला त्याच्यामुळं मागं त्याला पाण्याला, म्हणून ते पाणी तिकडे घुसलंय. आता पुढच्या बाजूला जे हे बांधलेले पूल बांधलेले तर ते पुलाच्या खालून अर्धा चर सुद्धा पाणी वाहत नाही, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता का हे पुलाच्या वरून पाणी वाहू राहिलंय. आता JCBने ते पाणी मोकळं करून दिलेलं आहे. या पुलाची साईज वाढवण्यासाठी काय करणार तुम्ही? काय त्याच्यावरती हा पूल काढून या ठिकाणी स्लॅबचा जो बॉक्स टाईप पूल जो असतो तो बांधणं हा योग्य राहील. त्याला कायम स्वरूपीचा पर्याय मार्ग खडकी पाण्यात जाऊ नये याच्याकरता हा एकच चांगला मार्ग आहे की या ठिकाणी बॉक्स टाईप मध्ये पूल बांधणं हा योग्य राहील या ठिकाणी.